लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक समरसता उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय, तर यात तरुणांनीही लक्षणीय सहभाग घेतलाय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्तानं तसेच महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक समरसता आणि सामाजिक सद्भाव कार्याच्या संयुक्त विद्यमानं राहुरी शहरातील शनी मारुती मंदिरात मंगळवारी 14 एप्रिलला रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं रक्तदान केलंय. मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन केलं गेलं. त्यानंतर या शिबिराला सुरुवात झाली. विशेषतः तरुण वर्गानं मोठ्या उत्साहानं शिबिरामध्ये सहभाग घेत सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखवून दिली. नगर परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपाध्यक्ष गजानन सातभाई, सामाजिक कार्यकर्ते पिंटू नाना साळवे, निलेश जगधने, अथर्व म्हसे आणि साहेबराव म्हसे यांनी भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहन दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राहुरी तालुका संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती येथे साजरी करण्यात येत आहे. संघ हा विविध उपक्रम राबवित असतो. तर या निमित्ताने येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे व बऱ्याच जणांनी येथे रक्तदानही केले आहे आणि आज 3 वाजेपर्यंत रक्तदानाचा कार्यक्रम होणार आहे. संघ विविध आयामामध्ये काम करत असतो. त्यामध्ये सामाजिक समरसता आणि सामाजिक सद्भाव कार्य असा संघाचा आयाम आहे. त्यानिमित्त वर्षभर संघ विविध उपक्रम राबवित असतो. त्यातलाच हा एक भाग आहे रक्तदान शिबिर म्हणून. समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये तसेच जाती व्यवस्था नष्ट व्हावी म्हणून संघ विविध कार्य करीत असतो. राहुरी शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या सामाजिक समरसता गतिविधी अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या ठिकाणी मी रक्तदाता म्हणून सहभागी झालो आहे. आरोग्यविषयक सेवांच्या माध्यमातून काम करत असताना रक्ताचं महत्त्व जाणवत असतं आणि आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राहुरीच्या वतीने ज्या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे, या ठिकाणी मी शहरातील नागरिकांना असं आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावं व आत्ताही अवस्थेमध्ये ज्या वेळेला रक्ताची आवश्यकता असते अशा अवस्थेत आपण रुग्णांच्या उपयोगी पडावं. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. या ठिकाणी आपण सर्वांनी सहभागी होऊन रक्तदानाची संख्या वाढवावी. राहुरी शहर तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून जे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे, त्या रक्तदान शिबिरामध्ये राहुरी शहरातील तरुणांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे मी राहुरी शहर उपखंड प्रमुख या नात्याने आवाहन करीत आहे. तरी सर्वांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिर घ्यावे, शिबिरात भाग घ्यावा असे आवाहन करीत आहे. नगर येथील जनकल्याण रक्त केंद्राच्या वतीनं डॉक्टर शुभदा देशपांडे, जनसंपर्क अधिकारी शरद बळे, प्रियंका आढागळे, मनीषा जोशी, सुलभा आणि बाळासाहेब खरपुडे यांनी रक्त संकलनाची जबाबदारी पार पाडली आहे. जनकल्याण रक्त केंद्र हे ना नफा ना तोटा या तत्वावर कार्यरत असून थॅलेसेमिया बाधित सुमारे 150 रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला जातो. अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपावी असं आवाहन जनसंपर्क अधिकारी शरद बळे यांनी केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सामाजिक समरसता गतिविधीमार्फत आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांची जयंती साजरी करण्यात येत आहे.
या जयंतीनिमित्त आपण महापुरुषांच्या जयंत्या वेगवेगळे डीजे वगैरे लावून साजरा करतो, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हटल्यानंतर इथं महापुरुषांची जयंती ही कुठल्या ना कुठल्या समाज कार्यातून आपण साजरी केली पाहिजे, याचं एक आदर्श उदाहरण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं आहे. आता आपण या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या रक्तदान शिबिरासाठी जनकल्याण रक्त केंद्र अहिल्यानगर हे या रक्त संकलनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. जनकल्याण रक्त केंद्र ही पण एक सामाजिक संस्थाच आहे, जे की थॅलिसिमिया सारख्या एक भयानक आजाराच्या मुलांना दर 15 दिवसाला रक्त भरावे लागते. अशा मुलांना जनकल्याण रक्त केंद्र हे मोफत रक्त पुरवठा करते. अशा या सामाजिक संस्थेला आज आपण पाहतो की प्रायव्हेट रक्तपेढ्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसं जनकल्याण रक्त केंद्र ही एक सामाजिक संस्थाच आहे. ही ना नफा ना तोटा या तत्वावरती काम करत असते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक समरसता आणि सामाजिक सद्भाव कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.